श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवताचा दर्जा आहे. गणपती पूजासाठी चतुर्थी तिथी समर्पित आहे. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात एक विनायक चतुर्थी तर एक संकष्टी चतुर्थी येते. या दोन्ही तिथीला गणपतीची विधिवत पूजाही केली जाते. मान्यतेनुसार असे केल्याने भक्तांवर गणपतीची विशेष कृपा लाभते. गणपतीला एकदंत, गजराज, विघ्नहर्ता अशा विविध नावाने पूजले जाते. नावाप्रमाणेच विघ्नहर्ता हे भक्तांचे दुःख दूर करतात. मान्यतानुसार संकष्टी चतुर्थीला विघ्नहर्ताची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छासुद्धा पूर्ण होते. या दिवशी देशात काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते. बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे. गोमातेसह या दिवशी बछड्याचीही पूजा करण्याला शुभ मानलं गेलं आहे. हे व्रत केल्याने आपल्या मुलांचे कष्ट दूर होतात, दीर्घायुष्य प्राप्त होतं. त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. या सर्व अद्वितीय योगांमुळे श्रावणातील संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. पंचांगानुसार श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी गुरुवारी म्हणजे 22 ऑगस्ट रोजी दुपारी 1:46 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी म्हणजे 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10:38 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 22 ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे. या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, व्रत तर करायचं, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपतीच्या कपाळावर ही एक वस्तू लावायची. ही वस्तू लावल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही ताबडतोब पूर्ण होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, दिवसभर उपवास करावा, गणपती बाप्पांची षोडशोपचार पूजा करावी, शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीला अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी आपल्याला अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. तुम्ही 1 वेळा, 11 वेळा किंवा 21 वेळा अथर्व शीर्षमचं पठण करू शकतात. आता तुम्हाला अथर्व शीर्षमचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही ओम गणपते नमः या मंत्राचा सुद्धा 108 वेळा जप केला तरीही चालणार. त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या मुलांना आपल्याला प्यायला द्यायचं आहे. असं केल्याने आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे. तुम्ही जर मोदक बनवले असेल तर मोदकाचं नैवेद्य अर्पण करा किंवा गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरीही चालणार. त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना आवर्जून आपल्याला अर्पण करायचे, जसं की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय, जास्वंदाचे फूल अतिशय प्रिय आहेत. तर ह्या सर्व वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं. त्याचबरोबर दुर्वा आणि जास्वंदाचं फूल जे आहे ते आवर्जून आपल्या मुलांच्या हाताने जे गणपती बाप्पांना अर्पण करायला लावायचं आहे. तसंच आपल्या मुलांना जेव्हा आपण गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणार तेव्हा आपल्या मुलांना बाजूला बसवायचं. त्यांनी श्रवण केलं तरी त्यांना त्याचा खूप लाभ हा प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर मुलांकडनं सुद्धा तुम्हाला काही सेवा ह्या करून घ्यायच्या. तुम्ही 108 वेळा मुलांकडनं ओम गणपते नमः या मंत्राचा जप करून घ्यायचा आहे. आता तुमची मुलं लहान आहेत, 108 वेळा बोलणं शक्य नसेल तर किमान 1 वेळा तरी त्यांच्याकडनं या मंत्राचं पठण हे करून घ्यायचं आहे. अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी चंद्रदर्शनाचं सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. चंद्रोदयाची वेळ आपल्याला पाहायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे, नैवेद्य दाखवायचं आणि चंद्रदर्शन घेतल्यानंतरच आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे आणि गणपतीची आरती म्हणायची आहे. जास्वंदाचं फूल आणि दुर्वा वाहून आपल्याला उपवास हा सोडायचा आहे.
आणि गुरुवारी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय जो आहे तो 9:02 होणार आहे. तर आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात. हा उपाय कोणी करावा, तर हा उपाय अगदी लहानातल्या लहान मोठ्यात मोठ्या प्रत्येक जणाने आवर्जून करायचा आहे. कुंकवाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व हे दिलं जातं. तसेच कुंकवाला शुभतेचं प्रतीकसुद्धा म्हटलं जातं आणि शास्त्रानुसार गणपती बाप्पांना कुंकू अतिशय प्रिय आहे. आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या कपाळावर जी वस्तू आपल्याला लावायची ते म्हणजे शेंदूर. पण हा शेंदूर लावायची पण एक विशिष्ट पद्धत आहे. आपल्याला एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये थोडासा शेंदूर घ्यायचा आणि त्या शेंदुरामध्ये आपल्याला तुम्ही थोडंसं गंगाजल टाकू शकतात किंवा शुद्ध पिण्याचं पाणी टाकायचं आणि त्याच्यापासून आपल्याला एक गंध हा तयार करून घ्यायचा. आणि त्यानंतर आपल्या करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात. अनामिका बोटामध्ये आपल्याला शेंदूर घ्यायचा आणि तो शेंदूर जो आहे आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावर लावायचा आहे. आता आपल्याला 5 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत, त्याला अक्षदासुद्धा म्हणतात. हे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि जो आपण शेंदुराचा टिळा लावलेला आहे गणपती बाप्पांच्या कपाळावर त्यावर ह्या 5 अक्षदासुद्धा आपल्याला चिकटवायचे आहेत. त्यानंतर ज्या शेंदूर आपण गणपती बाप्पांच्या कपाळावर लावले लगेचच त्यानंतर आपल्या कपाळावर सुद्धा आपल्याला शेंदुराने टिळा हा लावायचा. असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात. त्याचबरोबर आपल्याला सौभाग्याची प्राप्तीसुद्धा होत असते. जेव्हा हा टिळा आपण गणपती बाप्पांच्या कपाळावर लावणार आहे तेव्हा लावताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची. तुमची जी पण इच्छा असेल, धनप्राप्ती करता, घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल, नोकरी किंवा व्यवसायाबद्दल ज्या पण तुमच्या मनातली इच्छा असेल ती अगदी मनोभावे आपल्याला गणपती बाप्पांना बोलायची आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात. कारण गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू जेव्हा आपण मनोभावे गणपती बाप्पांना अर्पण करतात तर त्यामुळे ते आपल्यावर फारच लवकर प्रसन्न हे होत असतात. आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. गणपती बाप्पांना इच्छापूर्ती गणेशसुद्धा म्हटलं जातं. आणि जर तुम्हाला तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर तुम्हाला आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.